काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता, ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो। आता असाच एक गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये आलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण सोशल मीडियावर अशाच एका गब्बरचं पत्र व्हायरल होत आहे, ज्यात आपण 100 लोकांची गँग तयार केली असून लवकरच संभाजीनगरमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची हत्या करणार असल्याचा दावा करण्यात आलाय। रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जाएगा असं या पत्रात लिहिलंय। नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मला माहिती मिळाली, ठीक आहे, आता कोणी त्याचा तपास चालू आहे आणि निनावी पत्र आहे। मला एक वाटतं नाव टाकून जर दिलं असते धमकी तर बरं राहिलं असतं। निनावी तर कोणाला बी धमकीचे पत्र येतात, पण नाव टाकून जर धमकी दिली तर बरं आहे। बरं, पोलिसांशी काही बोलणं झालं की? पोलिसांचा तपास चालू आहे, तर पोलीस त्यांची यंत्रणा त्यांचं काम करते। एक असा पत्र, एक निनावी अर्ज आम्हाला प्राप्त झालेला आहे, तो आम्ही वाचला आणि याच्यामध्ये काही त्यांनी आक्षेप घेतलेले आहे आणि काही लोकांना धमकी पण दिलेली आहे आणि तो एक मोगम स्वरूपाच्या त्याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी लिहिलेली आहे। तो ऍप्लिकेशन आणि तो जे काही अर्ज आहे तो पोलीस स्टेशनला आम्ही फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याची आम्ही चौकशी करतोय। त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव फिर्यादी म्हणून नाहीये, एक गब्बर म्हणून निनावी अर्ज आहे, त्याची आम्ही चौकशी करू आणि जे काही त्याच्यामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू। या व्हायरल झालेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय ते पाहूया। बिडकीनमध्ये जर गुंडगिरी आणि पोलिसांची मांडवली बंद झाली नाही तर वरील नमूद केलेल्यापैकी एकही गावगुंड जिवंत राहणार नाही। तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना बजावून सांगा की रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जाएगा। सर्व गावगुंडांना समजल्या नाही तर नंतर होणारा हत्याकांड खूप भयंकर असेल आणि त्याला महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि गृह खातं जबाबदार असेल। माझ्या केसाला जर धक्का लागला तर संदीपान भुमरेंना आम्हीच जीवे मारू। यापुढे बिडकीनच्या कुठल्याही राजकारण्यांचा केसमध्ये हस्तक्षेप झाला नाही पाहिजे। हे नाव घेतलेल्या गावगुंडांनी आणि नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहावं, अन्यथा त्यांचा शरद मोहोळ आणि गजू तौर करू असे व्हायरल पत्रामध्ये म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।